तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एकनाथ महिपती महाराज की जय। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती स्वैर्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलीये हाची वर देई, संचरोनी राही हृदय माझ्या, तुका म्हणे काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, दौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारिसे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। प्रस्तुत चिंतनासाठी आपल्या समोर आलेला हा अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आणि मंगलाचरण प्रकरणातील हा अभंग। या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय अखिलकोट ब्रह्मांड नायक विठुरायाच्या चरणारविंदी विठुरायाकडे प्रार्थना करतायत की हे देवा, माझ्या डोळ्याला सदोदित तुझं ध्यान राहो। अशा प्रकारे एक अलौकिक आणि दिव्य अशा प्रकारची विनंती तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून विठुरायाकडे करतायत। या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणं गरजेचं आहे की आज भगवान श्री नृसिंहांच्या जयंतीचा महान अशा प्रकारचा असणारा हा पर्व काळ आहे आणि याच पर्व काळावर आपली ही चिंतन सेवा आहे। वास्तविक जर पाहिलं तर भगवान श्री नृसिंहांचं चरित्र आज सांगणं क्रमप्राप्त आहे, पण क्रमप्राप्त हेही आहे की आज आपण चालू केलेला हा जो उपक्रम आहे हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावरची प्रवचनाचा हा उपक्रम आहे आणि क्रमशः या अभंगांचं चिंतन या माध्यमातून करण्याचा मानस आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य प्रवीण महाराज तथा प्रेमानंद महाराज आंबेकर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे। म्हणून या उपक्रमाला अनुसरून चिंतन करत असताना आज क्रमशः आलेला जो अभंग या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत। सर्व उपस्थित श्रोत्यांच्या चरणारविंदी वंदन करून आपण या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करूया। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री विठुरायाच्या चरणारविंदी प्रार्थना करतायत की हे देवा, सदा
माझ्या डोळ्याला तुझंच ध्यान राहो, अशा प्रकारे तुकोबाराय भगवंताला विनंती करतात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळते. एकाला एक आवडतं, अनेकाला वेगळं आवडतं. एकाच कुटुंबामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. शास्त्रकार बोलतायत की रुचिर भिन्न हा. इथे आपल्याला 3 वर्ग पाहायला मिळतात. एक वर्ग आहे विषयीचा, एक वर्ग आहे साधकाचा, आणि एक वर्ग आहे मुक्ताचा. या तिन्हींची आवड जर आपण पाहिली तर प्रत्येकाची भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळते. विषयीला अनेक प्रकारचे विषय सेवन करायला आवडतात. साधकाला मुक्त व्हायला आवडतं, आणि त्याचबरोबर जे काही मुक्त आहेत यांना मुक्तपणाने त्या ठिकाणी परमार्थ करायला आवडतं. इथे येणारे जर आपण पाहिले तर 3 वर्ग आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. कशावरून ओळखावं की या आलेली जी मंडळी आहे ही नेमका आली कुठून? तर माणूस त्या ठिकाणी ओळखू येतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या खाण्यावरून, दुसरी गोष्टीने माणूस ओळखू येतो त्याच्या बोलण्यावरून, तिसऱ्या गोष्टीने माणूस ओळखू येतो तो त्याच्या वेशभूषेवरून, आणि चौथी गोष्ट माणूस ओळखता येतो त्या ठिकाणी संस्कारावरून. पहिली गोष्ट जर पाहिली तर माणूस ओळखू येतो त्या ठिकाणी खाण्यावरून माणूस ओळखू येतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर पंढरपूरला एकदा दिंड्या निघाल्या. की दिंड्या निघाल्यानंतर मजल दर मजल करत एकदा नगर जिल्हा ओलांडला, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जर वारकरी गेले, सकाळी सकाळी जर हॉटेलवर गेले प्यायला, चहा म्हटलं मी, तर त्या ठिकाणी ते सहज त्या हॉटेलवाल्याला म्हणतात, दादा थोडीशी साखर जादा टाका. ते लोक लगेच ओळखतात ज्या अर्थी यांना साखर पाहिजे, त्यांना गोड चहा लागतो, त्या अर्थी हे नगर जिल्ह्यातून आलेले. म्हणजे खाण्यावरून माणूस ओळखता येतो. दुसरी गोष्ट माणूस ओळखता येतो त्याच्या बोलण्यावरून. उदाहरणार्थ राहुरी तालुक्यातला माणूस दुसऱ्या तालुक्यात जर गेला तर लोक लगेच ओळखतात हे राहुरी तालुक्यातला आहे, कारण इकडे बोललं जातं. खायले, पेयले, झोपेले, जायले, लोक लगेच ओळखतात हे राहुरी तालुक्यातला. पारनेर तालुक्यातला माणूस कुठेही गेला तर लगेच ओळखू येतो, कारण पारनेरकडे बोललं जातं. घोड, दान, पैस, खोकी, टामट, बटाट, पोर, म्हणजे बोलण्यावरून माणूस ओळखता येतो हा नेमकं कुठून आला. तिसरी गोष्ट माणूस ओळखता येतो त्याच्या वेशभूषेवरून, आणि चौथी गोष्ट माणूस ओळखता येतो त्याच्या संस्कारावरून, म्हणजेच त्याच्या आवडीवरून. ज्याला सांसारिक विषय भोगायला आवडतात, समजावं तो नरकातून आला. ज्याला इहलोकातले विषय भोगून परलोकातले विषय भोगायला आवडतात, समजावं तो स्वर्गातून आला. ज्याला त्या ठिकाणी नुसता परमार्थ करायला आवडतो, समजावं तो वैकुंठातून त्या ठिकाणी आला. ज्याला नुसता परमात्माच आवडतो, समजावं तो वैकुंठातून आला. मग जगद्गुरु तुकोबा यांना काय आवडत होतं? तर तुकोबा यांनी संसाराला गौणत्व दिलं, जाळोनी संसार बैसलो अंगणी, आणि परमार्थाला त्यांनी प्राधान्यत्व दिलं. त्यांना परमात्मा हा अत्यंत प्राणाही पेक्षा प्रिय अशा प्रकारचा परमात्मा होता. भगवान परमात्मा तुकोबा यांना आवडत होता. एवढा आवडत होता, तुकोबाराय म्हणतात का आवडत होता याचं कारण तुकोबाराय म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप, देवाचं हे जे रूप आहे हे तुकोबारायांना अत्यंत प्रिय अशा प्रकारचं ते रूप आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, सदा
माझे डोळा सदा तुझी मूर्ती जळो, माझ्या डोळ्याला सदोदित तुझ्या मूर्तीचं त्या ठिकाणी ध्यान राहो, माझ्या डोळ्याला. पण पहिला शब्द काय वापरला? सदा. सदा म्हणजे कायमच. कारण परमार्थ हा खंडित नसावा, परमार्थ हा अखंड असावा. संसारिक माणसाचा परमार्थ वेगळा किंवा संसारिक माणसाचा धंदा वेगळा, देवाचा धंदा वेगळा, आणि त्याचबरोबर आमच्या संतांचा धंदा वेगळा. संसारिकाचा धंदा जर पाहिला तर त्याचा एकच धंदा आहे, जेथे जावे तेथे संसाराच्या गोष्टी. तो कुठेही जरी गेला तरी संसार सोडून बाकी अन्य काहीही तो बोलत नाही, हा त्याचा धंदा. देवाचा धंदा जर पाहिला तर घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी हा भगवंताचा धंदा. आणि संतांचा धंदा जर पाहिला तर दीन रजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस असो रात्र असो अखंड भगवंताचं चिंतन करणं हा संतांचा धंदा उदीम आहे. अखंड भगवंताच्या चिंतनात कालक्रमणा करणं. मग परमार्थ हा खंडित नसावा, परमार्थ हा अखंड असावा. आपण त्या ठिकाणी सप्ताहाच्या पत्रिकेवर फक्त लिहितो अखंड हरिनाम सप्ताह, पण किती त्याच्यामध्ये खंड असतो आपल्या प्रत्येकाला माहित आहे, ज्ञात आहे. परमार्थ हा नित्याचा असावा, पण नित्याने परमार्थ करणारा हा अत्यंत विरळा अशा प्रकारचा पाहायला मिळतो. नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ. परमार्थ हा नित्याचा. मग परमार्थ नुसता नित्याचा असावा का? तर परमार्थ नित्याचा, परमार्थ नित्याचा असावा, परमार्थ नियमाचा असावा, आणि परमार्थ हा आदराचा असावा. परमार्थात नित्यता महत्वाची आहे. माणूस कुठे आहे याला महत्व नाही, तो त्या ठिकाणी त्या वृत्तीने काय करतो याला महत्व आहे. म्हणजे परमार्थात देह महत्वाचा नाही, तर परमार्थामध्ये वृत्ती ही फार मोठी महत्वाची आहे. वृत्ती ही अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी असावी लागते. जगद्गुरु तुकोबारायांची वृत्ती ही भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेली होती. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. किंवा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुकोबाराय हे भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. म्हणून तुकोबारायांचा जो परमार्थ आहे हा परमार्थ सदा अशा प्रकारचा असणार आहे. त्या परमार्थात खंड नाही. जर भजनात खंड आला तर किती वेदना तुकोबारायांना होतात. तुकोबाराय म्हणतात भजनी विक्षेप त्याची पै मरणप्राय वेदना होतात. म्हणून तुकोबाराय देवाला विनंती करताना म्हणतात, देवा सदा माझ्या डोळ्याला सदोदित तुझ्या स्वरूपाचं ध्यान राहो, किंवा माझ्या डोळ्यात तू सदोदित त्या ठिकाणी राहावं. ही इच्छा कुणाची असावी? तर ही इच्छा जगद्गुरु तुकोबारायांची, अधिक तुकोबारायांच्या डोळ्याची ही इच्छा आहे. प्रसंग जर आपण पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस घरातून असेच भगवत चिंतन करत करत निघाले, आणि तुकोबाराय त्या काट्याच्या वनामध्ये गेलेले. तुकोबाराय लवकर घरी येईन. जिजाईंना चिंता पडली, कुठे गेले असतील. कान्होबा महाराजांना बोलावलं आणि कान्होबा महाराजांना सांगितलं की तुमचे बंधू कुठे गेले ते पाहून या. कान्होबा महाराज तुकोबारायांना पाहत 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 निघाले. तुकोबाराय त्या काट्याच्या वनामध्ये होते, आणि कान्होबा महाराजांनी एक सुंदर अशा प्रकारचं दृश्य पाहिलं. जगद्गुरु तुकोबाराय यांना पांडुरंगाने उचलून घेतलेलं, आणि पांडुरंग त्या ठिकाणी तुकोबारायांना घेऊन नाचताय. कान्होबा महाराज तिथे गेले, आणि कान्होबा महाराजांना पाहिल्यानंतर पांडुरंगाने तुकोबारायांना खाली ठेवलं
आणि तुकोबाराय कान्होबा महाराजांना विचारतात कसा आला, तेव्हा सांगितलं मला वहिनींनी पाठवलेलं आहे. तेव्हा कान्होबा महाराज भगवंताला म्हणतायत की देवा, डोळ्यांची वासना यांची पुरवा नारायणा. कान्होबा महाराज म्हणतात की माझ्या दादांच्या जी डोळ्याची वासना आहे, ही वासना हे देवा तुम्ही पूर्ण कराल. मग तुकोबारांच्या डोळ्यांना वासना निर्माण होऊ शकते का? तर तुकोबारांच्या डोळ्यांना वासना निर्माण कशी होईल, शंका निर्माण होती की नाही. कारण डोळे जर पाहिले तर ते जड आहे आणि जड वस्तूला कोणत्याही प्रकारच्या भावना मात्र त्या ठिकाणी नसतात. कोणत्याच भावना जड वस्तूला नाही. उदाहरणार्थ रस्त्यामध्ये एखादा दगड पडलेला आहे आणि त्या दगडाला एखाद्या व्यक्तीची लात लागली तर तो दगड तक्रार करत नाही की अमक्या अमक्याने मला लात मारली. का तक्रार करत नाही? तर याचं कारण असं आहे की त्या दगडाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भावना मात्र नाहीये. जडाच्या ठिकाणी भावना नसते. मग इंद्रिय जर जड आहे तर तुकोबारायांच्या डोळ्यांना अशी भावना का उत्पन्न व्हावी की देवाकडे तुकोबारायांनी विनंती करावी, माझ्या डोळ्यात तुझी मूर्ती सदा जडो. त्याचं कारण असं आहे, संतांच्या संगतीमध्ये जडालाही चेतनत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. जडालाही चेतनत्व. उदाहरण जर आपण पाहिलं तर भगवान श्री ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली आणि त्या समाधीवर जी शिळा ठेवलेली आहे त्या शिळेला जर आपण कान लावला तर रामकृष्ण हरी मंत्र आपल्याला ऐकायला मिळतो. कान लावल्यानंतर कधी आळंदीला अलंकापुरात गेलात तर त्या ठिकाणी त्या समाधी शिळेला कान लावावा आणि आपल्याला जर रामकृष्ण हरी मंत्र ऐकायला मिळाला तर समजावं आपण माणूस आहोत, कारण माणसाला ते ऐकू येतं. पण जर ऐकू नाही आला तर आपण समजावं आपणही जड अशा प्रकारचे दगड आहोत. ज्ञानोबारायांच्या सानिध्यात त्या शिलेतून रामकृष्ण हरी मंत्र निघतोय. दुसरं उदाहरण जर पाहिलं तर ज्ञानोबाराय ज्या भिंतीवर बसले होते ती भिंत त्या ठिकाणी चालायला लागली. चालविली जड भिंत, जड असणारी भिंत चालवली. त्या जड असणाऱ्या भिंतीलाही चेतनत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्याच्या पुढे अजून उदाहरण जर पाहायचं झालं तर आमचे असणारे श्री संत महिपती महाराज यांची जी समाधी आहे त्या समाधीला जर कान लावला आणि कान लावून जर टाळी वाजवली तर त्या समाधीमधून विण्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. सांगायचं तात्पर्य की संतांच्या संगतीत जडालाही चेतनत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. तसं तुकोबारायांच्या नेत्रांनाही चेतनत्व प्राप्त झालं आणि भावना उत्पन्न झाली, इच्छा उत्पन्न झाली की सदोदित त्या डोळ्यामध्ये परमात्मा राहावा. आता डोळ्यात राहावा म्हणजे काय? तर सदोदित त्या परमात्म्याचं ध्यान मला घडावं. कुणाचं ध्यान? तर तुझ्या मूर्तीचं ध्यान. भगवंताचे दोन रूप आपल्याला पाहायला मिळतात. द्वेवाव ब्राह्मणो रूपे मूर्तंचैव अमूर्तंच. एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे. संतांचं मूर्त रूपावर फार मोठं अशा प्रकारचं प्रेम आहे. कारण महाराजच सांगतात सगुण भजता निर्गुण पावले. वास्तविक दोघांमध्ये भेद केलेला नाही. कारण हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया जर पाहिला तर हा अद्वैत अशा प्रकारचं तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचा आहे. कुणाचाही भेद मात्र या संप्रदायात केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. दोन्ही रूपात भेद नाही. सगुण असेल किंवा निर्गुण असेल, पण सगुण भजता निर्गुण पावले.
सगुणाची उपासना केली की निर्गुणाची प्राप्ती आपोआप होतेच आहे. म्हणून मूर्त रूप जे तू देवाचं आहे त्या मूर्त रूप डोळ्यामध्ये सदोदित राहावं अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती, हे रुक्माईच्या पती सोयर्या, हे रुक्माईच्या पती, हे आमच्या सोयर्या. आता रुक्माईचा पती तुकोबाराय म्हणतात, याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की तुकोबाराय देवाकडे काही मागत नाही, कारण तुकोबारायांना रुक्माईचा पती त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. एक धरीला चित्ती आणि रुक्माईचा पती. पुढे तुकोबारायांचं म्हणणं ऐका, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम, भवही निवारीला, भ्रमही निवारीला. अशा प्रकारचं अवघे काम झाले. आता काम हा शब्द जो इथे तुकोबारायांनी वापरला, काम हा दोन अर्थाने घेतला जातो. काम विकार म्हणूनही घेतला जातो आणि काम इच्छा म्हणूनही घेतला जातो. पण महाराज म्हणतात आम्हाला काही मिळवण्याची इच्छा त्या ठिकाणी शिल्लक मात्र राहिलेली नाहीये. तेने झाले अवघे काम. आता काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. आपण एक आंधळा म्हणत असतो, टाकिली पात्र जोडी धर्माधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा, न मागे भीक आता हाची झाला भरवसा, ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा, सुखे मिंजलोगा शून्य सारोणी तेथे. काही मिळवण्याची अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही, कारण आम्हाला मिळाला कोण? तर आम्हाला प्राप्त झाला तो रुक्माईचा पती, लक्ष्मीचा पती आमच्याकडे आहे. आणि जिथे लक्ष्मीचा पती आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. दोघे एकमेकाला सोडून कधी राहत नाही. म्हणून आता आम्हाला दुसरी देवा इच्छा काही नाही. हे सोयरिया, सोयरा म्हटले देवाला परत तुकोबाराय, सोयरा. कारण नातं जर जोडायचं असेल तरी दोन ठिकाणचं नातं हे अत्यंत सत्य नातं आहे, चांगलं नातं आहे, खरं नातं आहे. एक तर संतांच्या बरोबर नातं जोडावं, नाहीतर एक तर देवाच्या बरोबर नातं जोडावं. संतांच्या बरोबर नातं जोडत असताना नागबाबा म्हणतात की ते, नागबाबा बोलतात की ते आमचे सगळे सोयरे आहे. त्याची माझे सगळे सोयरे संगाती, पाय आठविती विठोबाचे, जे विठोबाचे पाय आठविती ते माझे सगळे सोयरे आहे. संत हे आमचे सोयरे. त्यानंतर नातं जोडायचं ना तर देवाबरोबर नातं जोडावं. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी देवाबरोबर नातं जोडलं. काय काय नातं जोडलं? विठ्ठल बाप माय चुरता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, आवडे मात विठ्ठलची. विठ्ठल कुळीचे दैव, त्याच्याबरोबर नातं जोडलं. विठ्ठल बाप, विठ्ठल माय चुलता, विठ्ठल हा आमचा बाप आहे, विठ्ठली आमची माय आहे, विठ्ठली आमची भगिनी आहे, विठ्ठली आमची बंधू आहे, विठ्ठल हे आमचे सोयरे आहे. म्हणजे देवाबरोबर या ठिकाणी नातं जोडलं की देव हा आमचा त्या ठिकाणी कोणाही सोयरा आहे. आता देव कोणाचा सोयरा? तर देव हा सर्वांचा जरी सोयरा, पण जवळीक सोयरा जर जवळचा कोणाचा असेल तर तो दिनाचा सोयरा. दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग हा दिनाचा सोयरा आहे. मग इथे दिन कोण? तर दिनाचं आपण जर पाहिलं तर दिला पहिली वेलांटी दिली दिन, तर तो दिवस होतो. आणि दिला जर दुसरी वेलांटी दिली तर दिन, दिन म्हणजे हीन अशा प्रकारचा होतो. पण परमात्मा हा सर्वांचा त्या ठिकाणी सोयरा आहे. म्हणून तुकोबाराय देवाला सोयरा म्हणतात. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, तो अंतकाळाचा सोयरा, शेवटपर्यंत बरोबर असणारा तो सोयरा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तू देवा आमचा सोयरा आहे, रुक्माईच्या पती सोयर्या. सोयरा म्हणतात की हे सोयर्या, माझ्या डोळ्यात तुझं सदोदित ध्यान राहो किंवा डोळ्यामध्ये तुझी मूर्त राहो
अशी देवाची मूर्त आहे तरी कशी? तुकोबाराय म्हणतात की देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. आम्हाला तो परमात्मा का आवडला? तर त्याचं नामही गोड. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवाला म्हणताय, देवा अरे तुझं रूप गोड आहे, गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. तुझं रूपही गोड आहे आणि तुझं नामही गोड आहे. एक कोटी आपल्याला सुंदर करता येते. काही वस्तू स्वरूपाला चांगल्या नाही, गुणाला चांगल्या नाही. काही वस्तू स्वरूपाला चांगल्या आहेत पण गुणाला चांगल्या नाही. काही वस्तू गुणाला चांगल्या आहेत पण स्वरूपाला चांगल्या नाही. आणि एक वस्तू अशी आहे की ती स्वरूपालाही चांगली आहे आणि ती गुणालाही चांगली आहे. एक वस्तू आपण पाहू, ती स्वरूपालाही चांगली नाही, ती गुणालाही चांगली आहे. उदाहरणार्थ माणसाचा हा देह जर पाहिला तर स्वरूपालाही चांगला नाही आणि तो गुणालाही चांगला नाही. तुकोबाराय म्हणतात, देह त्रिगुणाचा बांधा, माझी नव्हे गुण सुधा. हा त्रिगुणाचा बांधा असणारा हा देह, याच्यामध्ये एकही गुण मात्र चांगला नाही, एकही चांगला नाही. म्हणजे हा देह जर पाहिला तर गुणाला चांगला नाही, मग स्वरूपाला चांगला आहे का? हा देह स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिला तर आपण ऐकतो की कायम बोलतो नाशिवंत देह. हा देह नाशिवंत आहे, हा स्वरूपालाही चांगला नाही. ती मदालसा त्या मुलाला सांगते की हा देह कसा आहे, अत्यंत नाशिवंत. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. अशा प्रकारचा असणारा हा देह स्वरूपाला चांगला नाही, हा गुणाला चांगला नाही. दुसरी वस्तू आपण जर पाहिली तर ती स्वरूपाला चांगली आहे पण गुणाला मात्र त्या ठिकाणी चांगली नाही. स्वरूपाला चांगली आहे पण गुणाच्या दृष्टीने मात्र ती वस्तू चांगली नाही. अशी कोणती वस्तू आहे की जी दिसायला चांगली आहे पण गुणाला मात्र त्या ठिकाणी चांगली नाही? उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर धोत्र्याचं फळ दिसायला जरा बरं दिसतंय, आकर्षण वाटतंय, पण गुणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते चांगलं मात्र त्या ठिकाणी नाही. तिसरी गोष्ट, काही वस्तू दिसायला चांगल्या आहे पण गुणाला मात्र त्या ठिकाणी चांगल्या आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी काही उदाहरणं आपल्या समोर दिले. पहिलं उदाहरण तुकोबाराय देतात, फणसा अंगी काटे, माझी अमृताचे साठे. फणस जर पाहिलं तर बाहेरून दिसायला सगळे त्याला काटे आहेत, दिसायला चांगलं नाही, पण आतमध्ये जर पाहिलं तर अमृताप्रमाणे गोड अशा प्रकारचे गरे त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. दुसरं उदाहरण तुकोबारायांनी दिलं, कस्तुरीचे रूप अति हिनवर. कस्तुरी दिसायला चांगली नाही पण कस्तुरी जर उजव्या हातात घेतली तर डाव्या हाताचा सुगंध येतो. दिसायला चांगली नाही, गुणाला चांगली आहे. तुकोबारायांनी तिसरं उदाहरण दिलं. तुकोबाराय बोलतात, एक मुलगी आहे, अत्यंत सुंदर आहे, गोरी गोमटी आहे, फडफड फडफड इंग्लिश बोलते, स्वयंपाकही उत्तम करते, पण तुकोबाराय बोलतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. 32 लक्षणांनी युक्त ती मुलगी आहे पण काय झालं, तिला नाकाचा तपास नाही. मग आता एवढे 32 लक्षण असून काहीही उपयोग नाही. तशी वस्तू चांगली आहे पण गुणाला चांगली आहे पण स्वरूपाला चांगली नसेल तर त्याचा उपयोग नाही. चौथी वस्तू आपण जर पाहिली तर ती गुणालाही चांगली आहे आणि स्वरूपालाही चांगली आहे. भगवान परमात्मा तुकोबारायांना एवढा आवडला, प्रिय झाला, याला कारण काय तर त्याच्या जवळ गुण आहे. त्या गुण अत्यंत प्रिय गुण आहे. कारण माणूस आवडतो तो गुणाने आवडतो. गुणवान माणूस हा सर्वांना प्रिय आहे. अवगुणी माणूस कुणालाही त्या ठिकाणी आवडत नाही. गुणवान माणूस सर्वांना आवडतो.
व भगवंताच्या जवळ किती गुण आहेत? तर त्या पुष्पदंत महाराजांना वाटलं की भगवंताचे गुण लिहून काढावे. मग पुष्पदंत महाराजांनी गुण लिहायला सुरुवात केली. ते गुण लिहित असताना पहिलं काय पाहिजे तर शाई पाहिजे, दुसरं काय पाहिजे तर त्या ठिकाणी कागद पाहिजे, तिसरं काय पाहिजे तर पेन पाहिजे, चौथं काय पाहिजे तर लेखक लिहिणारा पाहिजे. मग पुष्पदंत महाराजांनी काय केलं? आशितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधू पात्रे, डोंगरा एवढी काजळी घेतली, सिंधू पात्रात म्हणजे समुद्रात टाकून दिली, समुद्राची शाई तयार झाली. सुरतरुवर शाखा लेखनी पत्र उर्वी, त्या ठिकाणी स्वर्गात जाऊन कल्पवृक्षाची फांदी मोडून आणली आणि त्याचा पेन तयार केला, पृथ्वीचा कागद तयार केला आणि लिहायला लेखक बसला, ती म्हणजे शारदा मातेला लिहायला बसवलं. लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम, सर्व काळ लिहायला लागली. पण तदपि तव गुणाना मीश पारम न याती, एवढं लिहिलं पण त्या शारदा मातेला एवढं लिखाण केलं पण तरी सुद्धा त्या भगवंताचे गुण लिहून झाले नाही. एवढे गुण त्याचे आहे. रूपान अनंतान तस्य गुणान अनंतान, त्याचे रूप जसे अनंत आहेत तसे त्याचे गुण सुद्धा कसे आहेत तर अनंत असणारे त्याचे गुण आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या, म्हणजे परमात्मा हा गुणाला चांगला आहे. ज्ञानोबारांनी भगवंताचे 6 गुण आपल्या पुढे मांडले. देखा यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जे हे गुण आपल्या पुढे भगवंताचे मांडले. म्हणून भगवान परमात्मा गुणाला चांगला आहे. स्वरूपाला पाहिलं तर किती चांगला, स्वरूपाच्या दृष्टीने एवढा चांगला एवढा चांगला आहे की त्याचं स्वरूप जर पाहिलं तर चांगला. तुकोबार आहे त्याला चांगलं म्हणतात. चांगलं, गोड म्हणजेच चांगलं. तुकोबार आहे त्याला एके ठिकाणी चांगलं म्हणतात. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे, त्याला चांगलं म्हणतात. मग आपण चांगलं कशाला म्हणतो? जी वस्तू चिरकाल टिकते तिला आपण चांगलं म्हणतो. जी वस्तू विकारी नाही त्या वस्तूला आपण चांगलं म्हणतो. पण ज्या वस्तूला आपण विकारी म्हणतो ती वस्तू चांगली मात्र त्या ठिकाणी नसते. संसार पाहिला तर हा विकारी आहे, हा देह पाहिला तर विकारी आहे, म्हणजे त्याच्यात बदल होणार आहे. पण परमात्म्याने जर पाहिलं, एवढे रूप घेतले, एवढे अवतार घेतले, पण त्याचं मूळचं स्वरूप मात्र बदललं नाही. त्याला परमात्म्याला जर पाहिलं तर देशभेद नाही, परमात्म्याला कालभेद नाही, परमात्म्याला वस्तुभेद नाही. अशा तिन्ही भेदाच्याकडे असणारा तो परमात्मा, त्याला कोणत्याही प्रकारच्या कालामध्ये त्याचा बाध होत नाही. म्हणून तो विकारी नाही. आणि विकारी नाही म्हणूनच तो कसा आहे तर चांगला आहे. चांगला म्हणजेच गोड असणारं त्याचं स्वरूप आहे. गोड म्हणजेच काय तर सुंदर असणारं त्याचं स्वरूप आहे. तुकोबारांचा अभंग चिंतन झालं असेल, सुंदर ते ध्यान. परमात्मा हा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. पाहिली वेद लावी बैसे जीवी जडोनी, अशा प्रकारे त्याचं सुंदर असणारं स्वरूप आहे. त्याचं वर्णन महाराजांनी सुंदर केलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, ज्याच्या तेजा पुढे रवी शशीचं तेज सुद्धा लोपलं जातं, एवढा तो सुंदर आहे. भगवंताची आरती तुकोबारांनी केलेली आहे. तुकोबारांची आरती पाहिली तर सुंदर आहे. अवतार गोकुळी हो जन तरावयासी, ती आरती आहे. त्या आरतीमध्ये तुकोबाराय म्हणतात, ओगवता कोटी सूर्य रवी लोपले शशी, त्या भगवंताच्या तेजापुढे रवी शशीचं तेज सुद्धा कमी पडतंय. अशा प्रकारे तो परमात्मा अत्यंत दैदिप्यमान आणि अत्यंत सुंदर असणारा तो परमात्मा आहे. अत्यंत सुंदर आहे. त्या परमात्म्याच्या स्वरूपाने बऱ्याच मोठमोठ्या लोकांना वेड लावलं. ज्ञानोबारांचा एक अभंग सुंदर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, मनोनी वेदा चाळा लावी लागे बाई. तो परमात्मा कसा आहे म्हणते, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, मनोनी वेदा चाळा लावी लागे बाई. वेदाला सुद्धा त्याने चाळा लावला. त्याच्या पुढे चाळा लावीला गोप गोपीनाथे,
अशा प्रकारे त्या रूपाने बऱ्याच लोकांना चाळा लावला. असं ते परमात्म्याचं रूप कसं आहे म्हटले, गोड तुझे रूप. त्याचं रूप हे अत्यंत गोड आहे. म्हणून नुसतं रूपच गोड आहे का? महाराज म्हटले नाही. गोड तुझे नाम, परमात्म्याचं नाम सुद्धा कसं आहे तर अत्यंत गोड असणारं परमात्म्याचं नाम आहे. एक कोटी आपल्याला अजून करता येईल. काही वस्तू जर पाहिल्या तर गोडही नाही आणि पवित्रही नाही. काही वस्तू जर आपण पाहिल्या तर गोड नाहीत पण त्या पवित्र मात्र आहेत. काही वस्तू जर आपण पाहिल्या तर त्या गोड नाही, गोड आहेत पण पवित्र मात्र नाही. आणि एक वस्तू अशी आहे ती गोडही आहे आणि ती पवित्रही पण आहे. एक वस्तू आपण जर पाहिली, पहिली वस्तू गोडही नाही आणि पवित्रही नाही. मदिरा गोडही नाही आणि मदिरा पवित्रही नाही. दुसरी वस्तू गोड नाही पण पवित्र आहे. गोमातेचं असणारं जे काही गोमूत्र आहे हे गोड नाही पण ते पवित्र मात्र त्या ठिकाणी आहे. तिसरी वस्तू गोड आहे पण पवित्र मात्र नाही. बचनागाचं विष म्हणतात अत्यंत गोड असतं पण ते पवित्र मात्र नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे ती गोडही आहे आणि ते पवित्र सुद्धा आहे, ते पवित्रही आहे. अजूनही एक कोटी आपल्याला करता येईल. काही वस्तू इहलोकात असताना पवित्र असतात आणि इहलोकातून गेल्यानंतरही त्या वस्तू पवित्र असतात. काही वस्तू इहलोकात असताना पवित्र असतात पण त्या गेल्यानंतर अपवित्र होतात. काही वस्तू इहलोकात असताना पवित्र असतात पण त्या गेल्यानंतर पवित्र होतात. आणि एक वस्तू इहलोकात असताना अपवित्र आहे आणि ती गेल्यानंतरही अपवित्र आहे. काही वस्तू इहलोकात असताना अपवित्र आणि गेल्यानंतरही अपवित्र. हा देह असतानाही अपवित्र आणि गेल्यानंतरही अपवित्र. तिसरी गोष्ट इहलोकात असताना अपवित्र आहे पण ती गेल्यानंतर पवित्र होते. उदाहरणार्थ वाघ हा जिवंतपणे अपवित्र आहे आणि वाघ मेल्यानंतर काय होतो तो पवित्र होतो. त्या चर्मासनावर बसून योगी मंडळी ध्यान धारणा करतात. वाघ हा जिवंतपणे अपवित्र आहे. वाघ जर शिवला तर आंघोळ करावी लागते. वाघ शिवल्यानंतर स्नान करावं लागतं पण ते स्नान शेवटच असेल असंही एखाद्या वेळेस होतं. म्हणजे वाघ अपवित्र आहे पण गेल्यानंतर तो पवित्र होतो. काही वस्तू इहलोकात असताना पवित्र पण गेल्यानंतर अपवित्र. आणि एक वस्तू अशी आहे की ती सदोदित त्या ठिकाणी पवित्र आहे, सदोदित पवित्र आहे. म्हणून तर भगवंताच्या नामाबद्दल बोलताना असं म्हटलंय, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द तुकोबारायांनी वापरले. देवाचं नाम सत्य आहे, देवाचं नाम साच आहे आणि देवाचं नाम खरं आहे. एकाच अर्थाचे तीन शब्द तुकोबारायांनी वापरले. याचं कारण काय तर भगवंताचं नाम भूतकाळातही सत्य, वर्तमान काळात साच आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते खरंच आहे. तिन्ही काळात ज्याच्या नामाचा बाद होत नाही ते सत्य साच खरे, ते परमात्म्याचं नाम हे अत्यंत त्या ठिकाणी गोड आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, देवा तुझं रूप कसं आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझं रूपही गोड आहे, तुझं नामही गोड आहे. म्हणून देवा अरे मला तुझ्याकडे, मी तुझी स्तुती करतोय, याच्या पाठीमागे माझा जास्त काही उद्देश नाही. फक्त देवा एकच उद्देश आहे की मला तुझ्याकडून काय पाहिजे. तुकोबाराय पुढच्या तुकात सांगतात, देई मज प्रेम सर्व काळ.
सर्व काळ टिकणारं जे काही प्रेम सुख आहे हे देवा तू आम्हाला दे. आम्हाला दुसरं काही नको आहे, आम्हाला प्रेम सुख पाहिजे. मग हे प्रेम सुख, सुखाचे 3 प्रकार आहे. एक आहे विषय सुख, एक आहे ब्रह्म सुख आणि एक आहे प्रेम सुख. विषयामध्ये सुख आहे, पण विषयातलं सुख किती आहे? आमचे महिपती महाराजांनी सुंदर उदाहरण दिलं. विषयातलं सुख किती आहे? महाराजांची दृष्टांत देण्याची शैली ही अत्यंत सुंदर होती. उदाहरणाखातर काही ओव्या महाराजांचे शब्द या ठिकाणी मी विदित करेल. इतकी सुंदर शैली तुकोबा महिपती महाराजांची. महाराज बोलतात, शेजारी नसावा सोयरा, दक्षिणी नसावा वारा, गुरुमंत्र घेता उपदेश करा, विकल्प तिसरा नसावा. महाराज म्हणतात, शेजारी नसावा सोयरा, पर्जन्यी नसावा दक्षिण वारा. शेजारी सोयरा असू नये, पाऊस जर यायचा असेल तर दक्षिणेकडचा वारा असू नये. गुरुमंत्र आणि उपदेश घेताना विकल्पी माणूस तिसरा त्या ठिकाणी असू नये. सहज बोलता बोलता महाराज शास्त्र बोलून नये. पुराड कातर कु माणूस, मध्यस्थी पडिले ज्या ठायास, तेथे समूळाशे नास तरण्याशी उपाय नसे आहे. महाराज म्हणतात, कुऱ्हाड कातर आणि कु माणूस एखाद्या चांगल्या कार्यात पडले तर त्या कार्याचं वाटूळच झालं म्हणा, ते कार्य कधी सफल होत नाही. सहज बोलता बोलता भाषा. युद्धात नसावा अत्यंत भ्याड, लग्नात नसावा चहाड, कीर्तनी नसावी बडबड, तुळशीत बोखड नसावा. महाराज म्हणतात, युद्धामध्ये चहाड असू नये, युद्धामध्ये भ्याड असू नये, लग्न कार्यात चहाड असू नये, कीर्तनात बडबड असू नये आणि तुळशीत बोखड नसावा. तुळशीमध्ये बोखड असू नये. बोखड म्हणजे कांदा. सहज बोलता बोलता महाराज विषयाचं सुख सांगत असताना सुंदर सांगतात, खरुज खाजविता पाही, आती गोड वाटेत ये समयी, खाज निघून गेली या पाही आती दुःख होत असे. महाराज म्हणतात, एखाद्या व्यक्तीला खरुज व्हावी, ती व्यक्ती जोपर्यंत ती खरुज खाजवते तोपर्यंत त्याला स्वर्गीय आनंद मिळतो. पण खरुज खाजवायची बंद झाली की परत त्या खरुजेची आग होते. तसं विषयाचं सुख जोपर्यंत भोगतो तोपर्यंत आहे, पण भोगायचं संपलं साध्यंत त्या ठिकाणी ते दुःखच आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया, अशा प्रकारचे विषयाचं सुख आहे. तुकोबारायांना आशांची कीव आली, विषय ओढी बुडले जीव, आता कोण करिले यांची कीव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेही. अशा प्रकारे विषय सुख जे आहे, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले, असे विषय सुख नाशिवंत आहे, हे चिरकाल टिकत नाही. दुसरं सुख आहे ब्रह्मसुख. हे टिकतं, चिरकाल टिकतं, पण वाढत मात्र नाही, वृद्धिंगत होत नाही, त्याला म्हणावं ब्रह्मसुख. आणि तिसरं सुख आहे, त्याला म्हणतात प्रेमसुख. हे प्रेमसुख असं आहे, नारदांनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत 6, नारद महर्षी बोलतात, भक्ती कशी आहे, गुणरहितम प्रेम, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम आणि अनुभव स्वरूपम. भक्तीतलं हे जे प्रेम आहे ना म्हटलंय, हे प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणोक्षणाला वर्धमान होणारं हे प्रेम सुख आहे. म्हणून आम्हाला देवा दुसरं काही नको, द्यायचं जर असेल तर आम्हाला फक्त प्रेम सुख दे, बाकी काही नको. तुकोबाराय देवाला विनंती करतात, देई मज प्रेम सर्व काळ, तुझा आम्हाला प्रेम सुख दे, पण कधी दे? सर्व काळ दे. सदोदित त्या ठिकाणी तुझ्या त्या प्रेम सुखामध्ये आम्ही डुंबून राहावं, एवढी इच्छा देवा आमची तुझ्याकडे आहे, बाकी आमची तुझ्याकडे काही इच्छा आहे. देवा विठू माऊली हाची वर दे, मला हाच वर दे. हे माऊली, माऊली म्हणजे या ठिकाणी आई म्हणा, आई म्हटलं तरी काय हरकत नाही. विठू माऊली हाची वर दे, हे आई आम्हाला फक्त एवढंच तू त्या ठिकाणी वर दे, बाकी आम्हाला दुसरा काही वर नको. संचरोणी राहे हृदयी माझ्या, माझ्या हृदयामध्ये तू संचार कर आणि माझ्या हृदयात त्या ठिकाणी तू सदोदित राहा. संचरोणी राहे हृदयी माझ्या.
मग शंका अशी निर्माण होते. तुकोबारायच बोलतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, सगळीकडे जर देव भरलेलाच आहे, तर तुकोबारायांना अशी म्हणायची का वेळ आली की संचरोनी राहे हृदयी माझ्या, माझ्या हृदयी तू संचरून राहा, म्हणजे माझ्या हृदयात तू येऊन राहा. असं का म्हटलं जावं तुकोबारायांनी? तर याचं कारण असं आहे, देव सगळीकडे जरी आहे तरीही देवाचं स्मरण अखंड घडावं यासाठी तुकोबाराय म्हणतात की देवा तू माझ्या अंतःकरणामध्ये येऊन राहा, संचरोणी राहे, माझ्या हृदयात अंतःकरणामध्ये तू येऊन राहा, संचरोणी राहे हृदयी माझ्या. मग तुकोबाराय देवाला हृदयात येऊन राहा म्हणतात. मग तुकोबारायांचं हृदय एवढं मोठं आहे का? आतमध्ये येऊन राहण्याजोगं एवढं मोठं हृदय आहे का? की परमात्मा जर पाहिला तर किती मोठा आहे. देव काय लहान थोडाच आहे. त्या वेदाने, ऋग्वेदाने देवाचं वर्णन केलं, किती मोठा आहे. हरिओम सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्षा सहस्त्रपाद सभूमी विश्वतो ऋत्वा तितिष्ठा दशांगुण. परमात्मा जर पाहिला, सहस्त्र शीर्षा त्याला सहस्त्र शिर आहेत, पुरुषा सहस्त्राक्षा सहस्त्र डोळे आहेत, सहस्त्राक्षा सहस्त्रपाद त्याला सहस्त्रपाद आहेत. इतका मोठा तो परमात्मा आहे. त्या ऋग्वेदाने वर्णन करताना म्हटलं तेतिष्ठा दशांगुल, संपूर्ण विश्वाला व्यापून तो 10 अंगुल 10 बोट उरून शिल्लक राहिला, एवढा मोठा तो परमात्मा आहे. विश्वाला व्यापून 10 बोट उरून शिल्लक राहिला. म्हणून शास्त्र, धर्मशास्त्र असं म्हणतंय की देवघरामध्ये असणारी जी काय मूर्ती आहे, ही मूर्ती 10 बोटापेक्षा मोठी असू नये. आणि मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना ज्या मूर्तीची करतो ती मूर्ती 10 बोटापेक्षा लहान असू नये, 10 बोटापेक्षा ती उंच असावी लागते. म्हणून परमात्मा 10 अंगुल उरून शिल्लक राहिला, एवढा मोठा परमात्मा. आता तुकोबारायच म्हणतात तो किती मोठा, त्याचं परिमाण करता येत नाही. एवढा प्रभू भावे, एवढा असणारा तो परमात्मा किती मोठा, निश्चित त्याचा परिणाम मात्र त्या ठिकाणी सांगता येत नाही. असा तो परमात्मा, एवढा मोठा असणारा तो परमात्मा, एवढा मोठा असणारा तो परमात्मा आहे की त्याचं परिमाण सांगता येत नाही. मग आता एवढा जर परमात्मा आहे तर हृदयात तो येऊन राहीलच कसा? तुकोबाराय त्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायांच्या शब्दात पहा. एवढा जरी तो परमात्मा आहे तरीही एवढा प्रभू व्हावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. कशाने? भावे होय भक्ती केला तैसा. तुकोबारायांची भाषा आहे. पूर्वी धरावी ते इच्छा, जशी आपण भक्ती करू त्याप्रमाणे तो होतो. तो लहानही होतो आणि तो मोठाही होतो. परमात्मा सूक्ष्मही आहे आणि परमात्मा व्यापकही आहे. शास्त्र असं बोलतंय, वेदांत शास्त्र सुंदर बोलतंय, जे ज्याचं कारण असतं ते कारण कार्यापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक असतं. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज व्यापक आहे, तेजापेक्षा वायू व्यापक आहे, अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आणि आकाशापेक्षा जर पाहिलं तर ते ब्रह्म हे कसं आहे, हे ते व्यापक असणार ते ब्रह्म आहे. व्यापक आहे म्हणजे ते सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? तर जी वस्तू आपल्याला या चर्मचक्षुने पाहता देखील येत नाही एवढा असणारा, सूक्ष्म असणारा तो परमात्मा, अत्यंत सूक्ष्म परमात्मा, खूप सूक्ष्म, एवढा सूक्ष्म परमात्मा आहे की तो तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याला तू आतमध्ये येऊन राहा. सूक्ष्म आहे त्याला आतमध्ये येऊन राहा म्हणतात. तो सूक्ष्म आहे. संचरोनी राहे हृदयी माझ्या, माझ्या हृदयात तू काय करतं? संचरून राहा, संचरून राहा. देव कुठेही राहत नाही. देवाला राहण्यासाठी शुद्ध अशा प्रकारचं त्या ठिकाणी जागा असावी लागते. तुकोबारायांचं हे, तुकोबाराय हे शुद्ध आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षेतीये. अशा प्रकारे तुकोबारायांचं आहे. आतमध्ये येऊन राहा म्हणतात, देवाला विनंती करतात. देवा तुझ्याकडे आमचं बाकी काही मागणं नाही,
तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. देवा तुझ्याकडे आम्हाला काही मागायचं नाही, कारण तुझ्या पायातच आमचं काय आहे, तर सर्व सुख त्या ठिकाणी दडलेलं आहे. आता तुझ्याकडे आम्हाला काही अनिक मागायचं नाही. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायात सर्व सुख वसलेलं आहे. म्हणून देवा आम्हाला तुझ्याकडे काही मागायचं नाही. म्हणून भगवंताच्या पददर्शनाला फार मोठं महत्व दिलं. तुकोबाराय देवाला विनंती करतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही बवा तारी दातारा, माझे चित्त तुझे पायी, माझं चित्त तुझ्या पायास स्थिर राहू दे. अशा प्रकारे तुकोबाराय देवाला विनंती करताय. तुकोबाराय विनंती करताना सुंदर विनंती तुकोबारायांची आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुक्माईच्या पती स्वैर्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊली हाची वर देई, संचरोनी राहे हृदयी माझ्या. अशा प्रकारे सुंदर विनंती तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला करतायत. या अभंगाचं आपण चिंतन केलं. वास्तविक आज भगवान श्री नरसिंहांची जयंती आहे, पण क्रमशः अभंग चिंतनाला असल्या कारणाने त्या ठिकाणी या अभंगावर बोलणं हे गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी या अभंगावर बोललो. झालेलं हे छोटस पुष्प यथामती यथावकाश भगवान श्री विठुरायाच्या चरणारविंदी आपण समर्पण करूया. आणि या ठिकाणी या अभंगावर बोलण्याचा संयोग प्राप्त झाला. या ठिकाणी या ॲपवर, गुगल कोणतं ॲप आहे त्याच्यावर आपण करत आहोत ही प्रवचन सेवा, आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य प्रवीण महाराज अर्थात प्रेमानंद महाराज आंबेकर यांनी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आमचे ते भाच्याच आहे, म्हणून सेवा माझ्याकडे भाचा म्हणून नाही, तर एक मला बोलता येतं थोडं म्हणून बोलायला लावलं असतो. त्या ठिकाणी हे झालेलं वाक्पुष्प भगवत चरणी समर्पण आपण करूया आणि या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान महाराज की जय.